विविध छंदातून मिळणारा आनंद, निरनिराळ्या विषयांची ओळख बालकांना सहज, सुगम, सुलभ भाषेतच झाली पाहिजे आणि त्यांच्या व्यवहार ज्ञानाचा पाया शिक्षणातूनच झाला पाहिजे. या भावनेने प्रेरित होऊन काम करणाऱ्या निर्मलाबाई परांजपे या दीपशिखेच्या कामाबद्दल अधिक माहिती घेऊया. विलेपार्ले येथील रमाबाई परांजपे बालमंदिरात येणाऱ्या सर्व मुलांचं शिक्षणाचं आनंदाचं निदान म्हणजे हे बालमंदिर. या बालमंदिराच्या कार्यवाह म्हणून काम करणाऱ्या म्हणजे आपल्या आजच्या दीपशिखा दिवंगत श्रीमती निर्मलाबाई परांजपे. दिवंगत श्रीमती निर्मलाताई परांजपे म्हणजे माहेरच्या सरोजिनी दापके. यांचा जन्म 1930 साली झाला. लग्नानंतर सासऱ्यांच्या परवानगीने MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांची शिक्षणाबद्दलची आस्था पाहून त्यांचे सासरे आदरणीय बाबूराव परांजपे यांनी त्यांना रमाबाई बालमंदिराच्या शैक्षणिक कार्यामध्ये काम करायला सांगितले. रमाबाई परांजपे या त्यांच्या सासूबाई होत्या. रमाबाई शिक्षण संस्थेचे रूपांतर एका ट्रस्टमध्ये 1954 सालापर्यंत घडले नव्हते. 1954 ती संस्था एका ट्रस्टमध्ये रूपांतरित झाली. परंतु त्याआधीच म्हणजे अवघ्या 18व्या वर्षी 1948 साली निर्मलाताई सर्वप्रथम या संस्थेत काम करू लागल्या. पुढे त्या संस्थेच्या कार्यवाह झाल्या. हा एवढा मोठा काळ लक्षात घेता त्यांची बालशिक्षणाविषयी समज, भूमिका आणि ध्येय काय होती हे समजून घेणं अगत्याचं होईल आणि त्यानुसार त्यांनी केलेल्या योगदानाचे आणि सतत केलेले कार्य आपल्याला समजून घेणे सोपे जाईल. मुलांच्या बाबतीत आपल्या पुरातन दृष्टिकोनाप्रमाणे लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रं मित्रं समाचरी. पण 5 ते 10 या वयात नेमकं काय करावं हे सांगितलेलं दिसत नाही. असो, श्रीमती निर्मलाताईंचा याविषयी असा दृष्टिकोन होता की बालमंदिरात शिक्षण या शब्दाचा अर्थ शिक्षा किंवा शासन असा अजिबात नसून पुढे येणाऱ्या निरनिराळ्या विषयांसंबंधित लहान मुलांना त्याची परिभाषा व व्यवहार ज्ञान यांची तोंड ओळख शिकवणीतून व्हावी आणि पुढचा अभ्यास कशा प्रकारे करावा याची पद्धती थोडीफार अंगवळणी पडावी असा असला पाहिजे. ह्या बाबतीत त्यांचे विचार पुढारलेले होते. आपल्या पुराणात लहान मुलांना पीडा करणाऱ्या देवता सांगितल्या आहेत आणि बालत्व आहे वय वाढण्याचे अशी सबब करून पोरबुद्धी अज्ञान या भावनेने त्यांचे केवळ लाड करून खेळ व बाललीला यांनाच केवळ प्राधान्य द्यावे असे एक मत असू शकते. पण अशा मताच्या त्या नव्हत्या. उलट लहान मुलांना समजतील असे सोपे, सुगम व सुलभ विषय त्यांच्यापुढे मांडावे असं त्यांचं मत होतं. ज्ञानेश्वरीतील एक ओवी त्या कधी कधी सांगत असत. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला. तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेला बालक हा शिस्तीचा सुव्यवस्थित वळण लावलेला आणि बालाभ्यासी असा होता. आधुनिक विचारांच्या अनुषंगाने त्यांना बालमंदिर शाळा अथवा किंडरगार्टन पद्धतीची शाळा मनापासून आवडत असे. त्या हे सांगत की किंडरगार्टन हा शब्द जर्मन असून त्याचा अर्थ जरी लहान मुलांची बाग असला तरी मुलांना शिक्षण देण्याची ही एक नवीन पद्धती जर्मन पंडित फ्रेडरिक फोबेल यांनी काढली आणि ती अत्यंत अनुकरणीय अशी आहे आणि या पद्धतीचे रमाबाई परांजपे बालमंदिराने नेहमीच अवलंबन केले आहे याचा त्यांना सार्थ अभिमान होता. आनंदाची गोष्ट म्हणजे रमाबाई परांजपे बालमंदिर नुकतेच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविले गेले. श्रीमती निर्मलाताईंना दिनांक 11 जून 2023 रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या या कार्याला आमची आदरांजली.
विविध छंदातून मिळणारा आनंद, कृष्णावर अपार श्रद्धा आणि अध्यात्माचा अभ्यास यामुळे खंबीरपणे स्वतः अविवाहित राहून कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या कृष्णाबाई खंबतकोण या दीपशिखेची माहिती प्रेरणादायी आहे. सततच्या प्रतिकूल परिस्थितीशी अत्यंत सकारात्मक वृत्तीने तोंड देण्याचा एक प्रेरणादायी पट म्हणजे श्रीमती कृष्णाबाई खंबतकोण यांचं जीवन. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1930 रोजी कर्नाटकातील एका खेड्यात झाला. चौथी मुलगी असल्याने जन्मापासूनच झालेली अवहेलना, 5व्या वर्षी मातृछत्र हरपणं, यासोबतच पैशांचं आणि मायेचंही दारिद्र्य त्यांच्या नशिबी होतं. त्यातूनही शिक्षणाकरता त्यांनी घेतलेले अपार कष्ट व प्राप्त करून घेतलेलं शिक्षण हे सारं त्यांच्या आहुती या आत्मचरित्रातून वाचताना कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला धीर, उत्तेजन व प्रेरणा मिळू शकते. जबरदस्त इच्छाशक्ती, ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती व जिद्द या जोरावर त्या शिक्षण घेत राहिल्या, आपली प्रगती करत राहिल्या. प्रयत्नपूर्वक वेस्टर्न रेल्वेमध्ये ऑडिटर झाल्या. एक कर्तव्यदक्ष आणि सहृदय अधिकारी या नात्याने अतिशय प्रशंसनीय काम करून त्यांनी आदर प्राप्त करून घेतला. 1962 हनुमान रोडवर गुरुप्रसाद सोसायटीच्या निर्मितीनंतर त्या पार्लेकर झाल्या. कृष्णाबाई अविवाहित राहिल्या. आपल्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या असलेल्या मंदबुद्धीच्या बहिणीची व आजारी वडिलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. या बहिणीची अनेक आजारपणही त्यांना काढावी लागली. स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही तिची इतरत्र कुठे व्यवस्था करावी असं कृष्णाबाईंना कधीच वाटलं नाही. देवाने आपल्याला हिच्या सेवेकरता जन्माला घातली आहे. हिची सेवा म्हणजेच आपल्या प्रिय कृष्णाची सेवा या भावनेने तिची मरेपर्यंत म्हणजे जवळपास 56 वर्ष त्यांनी तिचा सांभाळ केला. त्याही परिस्थितीत त्या आनंद शोधत राहिल्या. भरतकाम, बागकाम, भरपूर वाचन, कविता करणं, शास्त्रीय संगीताचा अभ्यास अशा वेगवेगळ्या छंदातून त्यांना तो आनंद मिळाला. अध्यात्माकडे कृष्णाबाईंचा ओढा होता. दासबोध ज्ञानेश्वरीचा त्यांनी अभ्यास केला. केवळ 5-6 महिन्यात संपूर्ण भगवद्गीता त्यांनी पाठ केली. सर्व अध्याय निरनिराळ्या अखबारीत बसवून काही कार्यक्रम सादर केले व वाहवा मिळवले. त्यांनी आपलं प्रिय दैवत कृष्णावर खूप गीते लिहिली. कृष्ण वंदे या नावाची एक ध्वनिफीत म्हणजे कॅसेट काढली. त्याचं संगीत दिग्दर्शन डॉक्टर सुशीला पोहनकर यांचं होतं व अनुप जलोटा, अंजली पोहनकर आदी सुप्रसिद्ध गायकांनी ती गीते गायली होती. ऐन तारुण्यातच कृष्णाबाईंनी योगाभ्यासाला सुरुवात केली. मान्यताप्राप्त योग शिक्षिका झाल्यावर अनेक स्त्रियांना त्यांनी प्राणायाम व योगासने शिकवली. त्यांनी संस्कृत विषयात पदवी घेतली होती. पुढे पाणिनीच्या व्याकरणाचा सखोल अभ्यास केला व सेवानिवृत्त झाल्यावर अनेक वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिकवला. त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचं औदार्य. गरजू आणि सत्पात्री संस्थांना कृष्णाबाईंनी उदार हस्ते देणग्या दिल्या. या लोकमान्य सेवा संघाच्या बालक पालक केंद्राला देणगीरूपी आधार देऊन नवजीवन दिलं. अनेक मुलांना या केंद्रातून मार्गदर्शन मिळालं, दिशा मिळाली आणि अजून मिळत आहे. तसेच पार्ल्यातील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा बाल विभाग कृष्णाबाईंच्या नावे आहे. उत्कर्ष मंडळाच्या मूकध्वनी विद्यालयाला त्यांनी देणगी दिली. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या इमारत दुरुस्तीला हातभार लावला. नानावटी हॉस्पिटलमधील कर्करोग विभागाशी संलग्न असलेल्या हेल्पिंग हँड इन्स्टिट्यूट जी गोरगरीब पेशंट्सना मदत देते या संस्थेला मोठी देणगी दिली. नेरे पनवेल येथील कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन येथील कृष्णाबाई खंबतकोण रुग्णनिवास याचा उद्घाटन सोहळा सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते झाला. ही यादी बरीच मोठी आहे. मुख्य म्हणजे
स्वतः कसलीही हौस मौज चैन न करता समाजाला आपल्या शक्तीनुसार दोन्हीकडे धन दिलं. त्यांच्या मुलाखती रेडिओ दूरदर्शनवर झाल्या. अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला. आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्या पायी, त्या त्यागाच्या संतोषाला जगीया उपमा नाही. जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे, ब्रह्मानंदी तरी न व्हावे नाचत नाचत गावे. बाबूजींचं हे गाणं त्यांना अतिशय प्रिय होतं. तेच त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान होतं. दानरूपाने आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागे ठेवून 2 ऑगस्ट 2018 साली म्हणजे वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. विलेपार्ले नगरी सदैव त्यांची उपकृत राहील. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रगत दृष्टिकोन, मुक्त विचारसरणी यामुळे आलेल्या परिस्थितीच्या जाणीवेतून निर्वाज समाजकार्याकडे ओढ असणाऱ्या आशाताई गांधी या दीपशिखेबद्दल आणि तिच्या समाजसेवेबद्दल जाणून घेऊया. साने गुरुजी आणि राष्ट्रसेवा दलाच्या समाजवादी विचारप्रणालीशी आणि अनेक धोरणांशी बांधील राहिलेल्या आशाताई गांधी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या किशोरी पुरंदरे. एका प्रगल्भ आणि प्रागतिक सुशिक्षित कुटुंबात तारीख 19 एप्रिल 1931 साली नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. लिंगभेदाचा स्पर्शही न झालेल्या पुरंदरे कुटुंबात आशाताईंच्या व्यक्तिगत क्षमतेला कुठेही न्यूनतेची बाधा नव्हती. त्या काळातही त्या सायकल चालवत होत्या, अभिनय करत होत्या आणि पोहायलाही शिकत होत्या. अशा समृद्ध वातावरणात आशाताईंच्या शतपैलू आणि सोशिक व्यक्तिमत्वाची बांधणी झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक दृष्टिकोन, मुक्त विचारसरणी आणि शाळेतील शिक्षिका लेलेबाई ह्यांच्यामुळं किशोरवयातच आशाताईंच्या जाणीवाचं रूपांतर व्यापक झालं. 1942 साली शिक्षिका लेलेबाईंनी महात्मा गांधींच्या भारत छोडो चळवळीचा परिचय करून दिला. त्यानिमित्तानं हरिजन वाड्यात फिरती आणि बौद्धिक वर्गही सुरू झाले आणि आशाताईंच्या समाजकार्याची व्याप्ती स्फूर्ती वाढीस लागली. ह्याच सुमारास राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत त्यांचा प्रवेश झाला. ह्या दरम्यान आशाताईंनी मॅट्रिक, CP-एड, DP-एडचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या कांदिवलीच्या पदव्युत्तर GPM शाळेत आणि कॉलेजमध्ये आणि गिरगावच्या कन्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या. राष्ट्रसेवा दलाच्या आणि समाजवादी विचार ध्येय धोरणांना प्रत्यक्षात साकार करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. जातीभेदाचा विरोध हा समाजवादी ध्येय धोरणातला अगदी मूलभूत आणि प्राथमिक विचार होता. आशाताईंनी दत्ताबाई गांधी यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. दत्ताबाई गांधी हे सुद्धा राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. 1955मध्ये आशाताई आणि दत्ताबाई गांधी हे विलेपार्ल्यात नारायण नगरमध्ये राहायला आले आणि 1960मध्ये ते सुभाष रामानंद सोसायटीमध्ये राहू लागले. रामानंद सोसायटीच्या कार्यवाह म्हणून त्यांची कारकीर्द फार उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कारकिर्दीत 8 इमारतींचा विस्तार प्रकल्पाचं काम यशस्वी झालं. इतिहास विषयात त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं. BA MAची पदवी प्राप्त केल्यानंतर इतिहास, हिंदी, शारीरिक शिक्षण ह्या विषयांच्या शिक्षिका म्हणून आशाताईंची 36 वर्ष अशी दीर्घ कारकीर्द होती. क्रिकेट संघ, हायकिंग, गिरीभ्रमण अशा संकल्पना आखून त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित केलं. खारच्या BPM हायस्कूलच्या त्या मुख्याध्यापिका होत्या. प्रौढ शिक्षणाबरोबरच महापालिकेच्या शाळेतील आणि रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि प्रगतीबद्दल आशाताईंना विशेष आत्मीयता होती. झोपडी विभागासाठी त्यांनी स्वस्त धान्य दुकानही सुरू केलं होतं. डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या सहकार्यानं शालेय शिक्षणाबरोबरच
रोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकासाचे कार्यक्रम आशाताईंनी सुरू केले. आपले घर, सहयोग ट्रस्ट, साधना मेळावे आणि मेधा पाटकरांच्या जीवनशाळांसाठी लाखांचा फंड उभारण्यात त्यांचा अग्रभाग होता. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचं योगदान भरीव होतं. विलेपार्ल्यातील महिला मंडळांना एकत्रित करून अहिल्यादेवी मंडळ हे सामाजिक व्यासपीठ आशाताईंनी निर्माण केलं. महिलांसाठी सामाजिक प्रबोधन, सहकार, समुपदेशन, स्त्री अत्याचार विरोधी संघटना त्यांनी उभी केली. परित्यक्त आणि शोषित महिलांना सल्ला आणि मदत देण्याचे मोठं कार्य त्यांनी महिला सल्ला केंद्र उभारून केलं. महाराष्ट्र सेवा दलाच्या जीवन गौरव पुरस्कार आणि अण्णा साठे जीवन गौरव पुरस्कारांनी त्या सन्मानित होत्या. विलेपार्ले उपनगर आणि मुंबई महानगरातील नागरिकांचं शैक्षणिक सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या सेवाव्रती आशाताई गांधी यांनी वयाच्या 90व्या वर्षी 15 सप्टेंबर 2021 रोजी आपली संपन्न निरासक्त जीवनयात्रा संपवून ह्या जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर देहदानाची इच्छाही त्यांनी लिहून ठेवली होती. अशा रीतीनं मरणोत्तरही त्यांनी समाजभान ठेवून समाजसेवा केली. आशाताई गांधी यांना त्रिवार सादर प्रणाम. डहाणू येथील पाड्यात राहणाऱ्या अशिक्षित कुपोषित मुलांसाठी शिक्षण आणि पौष्टिक आहार तसेच तेथील स्त्रियांच्या रोजगारासाठी सातत्याने काम करणाऱ्या सुनीताताई गोगटे या दीपशिखेच्या कार्याबद्दल माहिती घेऊया. वनवासी कल्याण आश्रम म्हणजे सुनीताताई गोगटे. सुनीताताईंचा जन्म अष्टागरातील रेदंडा गावात माणुसकीने सुसंस्कृत समृद्ध अशा देवल कुटुंबात 1941 साली झाला. 10 वर्ष गावाला आजीकडे राहून पुढील शिक्षणासाठी ही लहानगी सुनीता ठाणे येथे आईवडिलांजवळ राहायला आली. SNDTची परीक्षा पूर्ण झाल्यावर ठाणे महानगरपालिकेत नोकरी केली. 1965ला श्री सदानंद गोगटे यांच्याशी विवाह झाल्यावर त्या पार्ल्यात स्थायिक झाल्या. वडिलांच्या सुधारक विचारांचा प्रभाव, राष्ट्रसेविका समितीच्या शाखातील मूल्यांचे संस्कार, शाळा व कॉलेजमधील शिक्षकांचे मार्गदर्शन व आतूनच त्यांच्यात असलेली समाजसेवेची तळमळ या सर्वांमुळे तरुणपणीच सुनीताताईंचे पैलूदार व्यक्तिमत्व घडत गेले. सुनीताताईंनी स्वतःच्या हिमतीवर आपले MA आणि BEdचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विलेपार्ल्यात आल्यावर 1966मध्ये पार्ले टिळक विद्यालयात मराठी व संस्कृत भाषेच्या शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या. आईवडिलांचे संस्कार, पंडित सातोळेकर, बाळशास्त्री हरिदास अशा विद्वानांचे मार्गदर्शन या सर्वांमुळे त्यांच्या समाजसेवेच्या संकल्पना स्पष्ट होत गेल्या. संस्कृत भाषेवरील प्रेम आणि त्यावरील प्रभुत्व असल्यामुळे संस्कृत भाषेचे विनामूल्य वर्ग त्यांनी घेतले. संस्कृत भाषेतील निवडक धातूपासून नवा शब्दकोश बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. याच काळात मुलांना राष्ट्रपुरुषांचा परिचय व्हावा या कल्पनेने त्यावर हस्तलिखित अंक काढण्यासाठी प्रवृत्त केले, प्रोत्साहनही दिले. 1952मध्ये वनवासी कल्याण आश्रम स्थापन झाला व या आश्रमाचा लोकांना परिचय व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रदर्शनातून सुनीताताई आश्रमाची माहिती देत असत. तसेच दादरच्या त्यांच्या कार्यालयात त्या नियमित जात असत. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की माणगाव येथील आश्रमशाळेचे काम निधी अभावी थांबलं आहे. तेव्हा सुनीताताईंनी निधी संकलनाचे काम हाती घेतलं व त्याकरता त्यांनी अथक परिश्रमही घेतले आणि 2004मध्ये ही आश्रमशाळा मूर्त स्वरूपात आली. त्यांची ही निरपेक्ष सेवा पाहून लोकमान्य सेवा संघाने दरवर्षीच्या ग्राहक पेठेत वनवासी कल्याण आश्रमासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून दिला. डहाणूमध्ये सर्व पाड्यांपैकी खापरी पाडा हा खूपच अशिक्षित आणि कुपोषित पाडा होता. तेथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी
बाईंनी स्वतः दगडी पाट्या आणि पेन्सिली मुलांना वाटल्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या मुलांना पाटीवर अंक, शब्द, संख्या, नावे, पाढे इत्यादी गोष्टी शिकवत असत आणि त्यासोबत गूळ, चणे, खजूर असा पौष्टिक आहारही देत. वनवासी स्त्रियांना रोजगार मिळावा यासाठी सुनीताताईंनी वेगवेगळे उपक्रम राबवले. अगदी छोट्या प्रमाणात भाजणी कशी बनवायची याचे शिक्षण दिले. त्या बायकांनी केलेली भाजणी सुनीताताई स्टॉलमध्ये व ओळखीच्या लोकांमध्ये विकत असत. असे करता करता हळूहळू त्या भाजणीची मागणी एवढी वाढली की आता कोठांबे येथे चक्की बसवून देऊन ती भाजणी बाहेर विक्रीस उपलब्ध होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे तेथील बायकांना शिवण शिकवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेऊन त्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे आदिवासी मुलांकडनं ग्रीटिंग कार्ड्स व इतर कलात्मक वस्तू अशा अनेकविध वस्तू ग्राहक पेठे स्टॉलवर दरवर्षी विक्रीसाठी असतात. या सर्वामागची तळमळ एकच की बायकांना रोजगार मिळाला पाहिजे. हे सर्व काम करत असतानाच आदिवासी पाड्यावरील मुलांसाठीही खूप काम केलं. त्या एवढ्यावरच नाही थांबल्या. आपण समाजाचे देणं लागतो व याकरता आपण धडपडलं पाहिजे या भावनेतून कुठचंही काम करायला त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही. वैद्यकीय केंद्रात डॉक्टरांना लागेल ती मदत त्या करत असत. एके ठिकाणी तर दिवसभर त्या मुलांची नखे कापून देत होत्या. ही त्यांची मुलाविषयींची तळमळ पाहून 2005मध्ये एक मासिक काढायची जबाबदारी आश्रमाने सुनीताताईंवर सोपवली. मासिकाचं नाव होतं रानपाखरं व हा अंक गेली 17 वर्ष सुनीताताई संपादित करत होत्या. या मासिकात मुलांसाठी विविध विषयावरची माहिती, कोडी, भाषाविषयक ज्ञान, दिनविशेष इत्यादीचा समावेश असे. वनवासी समाजाचा उत्कर्ष व्हावा, त्यांचे जीवन सुखी समृद्ध व्हावं अशी त्यांना मनापासून कळकळ होती. समाजसेवेचा निरंतर ध्यास घेतलेल्या सेवाव्रती सुनीताताईंनी आश्रमशाळा कशा चालतात हे बघण्यासाठी शहरी विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजनही केलं. पाड्यावरील रानभाज्यांचा परिचय व्हावा म्हणून त्याचे प्रदर्शन भरवले. अशा कित्येक गोष्टींचे आयोजन सुनीताताईंनी केले व ह्या त्यांच्या कार्याकरता त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. आपण करत असलेल्या समाजकार्याचा नेमका उद्देश काय याची पुरेपूर जाणीव असणाऱ्या सुनीताताईंच्यावर आश्रमशाळेतील एका सरांनी काव्यरूप श्रद्धांजली वाहिली आहे. शांत निद्रावली चैतन्य माऊली, मायेची सावली चिरकाल. वनवासी कल्याण आश्रमाचा हा आधारवड, कार्याची आवड जोपासली. शिस्तबद्ध गुण, सामाजिक जाण, मांगल्याचे वाण वर्तनात. रानपाखरात मुलांचा विकास, अखंडित ध्यास संपादक. हजारो विद्यार्थी हातून घडले, ज्ञानाने वाढले सान्निध्यात. विलेपार्ले क्षेत्री केले ज्ञानदान, विद्येचा सन्मान करून या. विद्यार्थी म्हणे बाई, तुमची ही प्रेरणा राहील स्मरणात अखंडित. विद्यार्थी म्हणे बाई, तुमची ही प्रेरणा राहील स्मरणात अखंडित. सदैव प्रसन्न चेहरा, आश्वासक स्निग्ध भाव असणाऱ्या आपल्या पार्ल्यातील एक दीपशिखा सौ सुनीताताई गोगटे 30 जून 2023 साली आषाढी द्वादशीच्या दिवशी अनंतात विलीन झाल्या. त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या जगप्रसिद्ध नामवंत कंपन्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून महत्त्वाचे स्थान भूषवणाऱ्या स्वाती खणकर या दीपशिखेबद्दल अधिक माहिती घेऊया. सळसळता उत्साह असणारं व्यक्तिमत्व म्हणजे पूर्वाश्रमीच्या स्वातीताई पेंढारकर अर्थात स्वातीताई खणकर. त्यांचा जन्म 22 मे 1948 रोजी झाला. काही काळ गिरगावमध्ये त्यांचं बालपणही गेलं. त्यांचे वडील कस्टम विभागात नोकरीला होते आणि त्या लहान असतानाच नेमक्या त्याच वेळेला त्यांच्या वडिलांची बदली गोव्यात झाली. स्वातीताईंचं वास्तव्य
त्यामुळे बरीच वर्ष गोव्यात गेलं. साहजिकच त्यांच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात गोव्याची झलक दिसून येते. गोव्याला असताना त्यांनी पार्वती चौगुले महाविद्यालयातून BAचं शिक्षण पूर्ण केलं. स्वातीताई पेंढारकर यांचा शुभविवाह अविनाश खंडकर यांच्याशी झाला आणि त्यांचं वैवाहिक जीवन विलेपार्ल्यात सुरू झालं. त्या काळात खंडकर कुटुंबात जुन्या पद्धतीचं वातावरण होतं. कुठलाच व्यवसाय किंवा नोकरी त्या करत नव्हत्या. मानसशास्त्र या विषयात त्यावेळी त्यांनी MA केलं आणि हे शिक्षण झालेलं असल्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून काही काळ त्यांनी शिकवण्या घेण्याचं काम केलं. पार्ल्यात स्थायिक झाल्यावर पहिली 10 वर्ष त्या सासूबाईंबरोबर महिला संघात समाजसेवेचे धडे शिकत होत्या. आपलं क्षेत्र व कक्षा अधिक रुंद करण्यासाठी 1986-87च्या सुमारास त्यावेळी डिप्लोमा इन बिहेवियरल सायन्स वर्तणूक या शास्त्रातला हा कोर्स त्याने अगदी उत्तम रीतीने पूर्ण केला आणि प्रशिक्षक म्हणूनही कामाला लागल्या. पत्रकारिता या विषयाचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. अत्यंत चिकाटी, मेहनत आणि कठोर परिश्रमामुळे लवकरच त्यांनी आपला जमही बसवला. पार्ल्याच्या इतिहासात महिलांच्या योगदानाबद्दल पाहिलं तर त्यांचं योगदान थोडं निराळं, वेगळं आगळं आहे. ऑल इंडिया रेडिओवर कित्येक वर्ष मंडळाच्या कार्यक्रमात, वनिता मंडळात सुद्धा त्या निवेदिका म्हणून काम करत होत्या. आपल्या पार्ल्यातील असंख्य व्यक्तींना आकाशवाणीवर बोलण्याची, कार्यक्रम करण्याची अचूक संधी त्या प्राप्त करून देत असत. त्यामुळे पार्ल्यातल्या अनेक व्यक्तींची ओळख घरोघरी पोहोचली आणि याचं सगळं श्रेय स्वातीताईंनाच जातं. दैनिक लोकसत्ताच्या त्या वार्ताहर होत्या. केवळ मराठी नाही तर हिंदी भाषेवरही त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. हे सर्व काम करत असताना छोटी मुलं, तरुण वर्ग व स्त्रियांना त्या मुळीच विसरल्या नाहीत. त्यांच्या वयानुसार स्पर्धा, शिबिरं, मेळावे, कार्यशाळा यांचं आयोजन त्या सतत करीत. महिलांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी व्यक्तिमत्व विकास, आर्थिक नियोजन, लीडरशिप अशासारख्या शिबिरांचं आयोजन त्यांनी केवळ आणि केवळ खास महिलांकरता केलं होतं. एवढंच नव्हे, त्याबरोबर नाट्य शिबिरं, आवाजाची कार्यशाळा, कथालेखन आणि निवेदन कसं करावं हेही शिकवलं. व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न त्यांनी केले. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंकातून त्यांनी स्त्रीविषयक लेखन केलं आहे. एका बाजूला वृत्तपत्र माध्यम आणि दुसरीकडे व्यवस्थापन, दोन्ही क्षेत्रांशी जोडल्या गेल्या असल्यामुळे
त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. कला आणि व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात एकाच वेळी आपला ठसा उमटवण्याचा फारच कमी लोकांच्यात हे आढळतं. आणि त्यातल्या एक म्हणजेच स्वातीताई खंडकर. पंचतारांकित हॉटेल्स, L&T, भारत पेट्रोलियम, BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा पॉवर हाऊस अशा टॉप मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांनी मॅनेजिंग कन्सल्टंट म्हणून अगदी शेवटपर्यंत काम केलं. त्यांनी HRD हा व्यवसाय पत्करला होता. त्यामुळे या व्यवसायात आत्मिक कल्पनाशक्तीचा विकास, ग्राहक हित, संवाद शैली, संभाषण कौशल्य, नियोजन अशा अनेक विषयांवर त्या संपूर्ण देशभर व्याख्यानं देत आणि मार्गदर्शनही करीत. कॉर्पोरेट जगतात त्यांचा वावर असूनसुद्धा त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. कोणत्याही स्तरातील कोणत्याही व्यक्तीशी ते अगदी सहज मिसळून जात. लोकमान्य सेवा संघात दरवर्षी ऋषी पंचमीचा प्रसाद असतो आणि नैवेद्य असतो. हा ऋषी पंचमीच्या दिवशी स्वातीताईंच्याच असायचा. पाहुणे, कार्यकर्ते त्यांचा हातचा प्रसाद खाऊन अगदी तृप्त होत असत. अगदी सागर संगीत देत असायचा. त्या घरी अन्न म्हणजे ते जेवण तयार करून डब्यातून आणत असत. पण कधीही ते कमी पडलं नाही. कितीही लोक आली तरी त्या सर्वांना ते अन्न पुरत असे. साधे वरण भाताला सुद्धा चव असायची. जणू साक्षात अन्नपूर्णाच. त्यांच्याजवळ प्रचंड ऊर्जा होती. असं ममत्व, कर्तृत्व आणि जोडीला दातृत्व त्यांच्याजवळ नक्कीच होतं. 4 जून 2009 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण लोकांच्या स्मरणात राहतील अशा असंख्य आठवणी ठेवूनच. आता आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या दीपशिखांच्या कुटुंबियांचा यथोचित सत्कार करूया. या दीपशिखांचा समृद्ध असा वारसा लाभलेले काही त्यांचे वारसदार कुटुंबीय आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा ज्यांनी दीपशिखांचं संशोधन करून त्यांचा परिचय आपल्यासमोर मांडला त्यांना मी विनंती करते की त्या दीपशिखांचे जे कुटुंबीय आलेत त्यांना फुल न फुलाची पाकळी, एक छोटंसं गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचा सन्मान करूया. स्वाती खंडकर यांच्या वहिनी अंजली पेंढारकर आल्या आहेत. मी वासंती गोखले यांना विनंती करते की त्यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. सुनीताबाई गोगटे म्हणजे पार्ले टिळक विद्यालयाच्या गोगटेबाई, त्यांची ज्येष्ठ कन्या प्राध्यापक डॉक्टर हेमांगी गोगटे भागवत आणि त्याचबरोबर त्यांची पुतणसून नम्रता गोगटे ह्या दोघीजणी उपस्थित आहेत. मी राधा पेठे यांना विनंती करते की त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. हेमांगी भागवत, नम्रता गोगटे.
त्यानंतर आशाताई गांधींचे कुटुंबीय आले आहेत. आपल्याला तर माहितीच आहे, आप्पा गांधी इथे उपस्थित आहेत आपल्यात. स्मिता गांधी त्यांच्या ज्येष्ठ कन्या, स्वाती सिनकर त्यांच्या द्वितीय कन्या आणि सीमा गांधी जोशी त्यांच्या कनिष्ठ कन्या, अशा तिन्ही कन्या आणि समीर जोशी त्यांचे दामाद आपल्यात उपस्थित आहेत. तर त्या सर्वांचा पुष्प देऊन आपण स्वागत करूया. आणि ह्या सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आम्हाला उपकृत केलं आहे, कारण त्यांच्याशिवाय ह्या कार्यक्रमाला तेवढा उठाव आला नसता. आप्पांना आपल्याशी काहीतरी थोडंसं मनोगत बोलायचं आहे असं ते म्हणत आहेत. कारण ही पिढी अशी होती ना की जनसंपर्क आणि लोकांमध्ये अधिकाधिक जाऊन आपले विचार मांडल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हां, स्मिता गांधी. ज्येष्ठ कन्या स्मिता गांधी पितृमुखी आहेत असं वाटतं मला त्या. स्वाती सिनकर द्वितीय कन्या, स्वाती सिनकर. सीमा गांधी जोशी आणि सीमाताईंचे पती आणि आप्पांचे जावई समीर जोशी. या सर्वांचं खूप सहकार्य लाभलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आप्पांना मला वाटतं 2-3 मिनटं नंतर देऊया आपण. आधी आपण हा सन्मान संपवूया. निर्मलाताई परांजपे यांच्या स्नुषा आल्या आहेत, योलांडा परांजपे. मी वंदना केळकर यांना विनंती करते की फुला पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. विलेपार्ल्याच्या साहित्य जगताचा मानबिंदू असलेल्या आणि जवळजवळ 100 पुस्तकं ज्यांची प्रकाशित झाली आहेत, त्या माधवी कुंटे, सावित्रीबाई कुंटे यांच्या स्नुषा आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांची तब्येत पण बरी नाही आहे, त्यांना अनेक कामं त्यांच्या मागे लागली आहेत, तरीसुद्धा त्या आवर्जून आल्या आमच्या विनंतीला मान देऊन. मी संपदा पाटगावकर यांना विनंती करते. त्यांच्याचबरोबर त्यांची नातसुद्धा आली आहे, सावित्रीबाई कुंट्यांची नात स्मिता रहाटे. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. माधवीताई खूप खूप आभार. मंगलाताई भागवतांच्या स्नुषा वीणा भागवत. विलेपार्ल्यात कोण त्यांना ओळखत नाही, सगळेजण ओळखतात. वीणा भागवतांचा आपण पुष्प देऊन नीलम वराडकर करतायत. त्यानंतर निर्मलाताई शेंडे यांचेसुद्धा नातेवाईक आलेले आहेत. जुईली शेंडे आल्या आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. आजी सासूबाई म्हणजे नात सून ही आहे निर्मलाताई शेंडेंची. आजच्या प्रमुख अतिथी कुंदाताई चितळे, ह्या शारदाबाई चितळे यांच्या कुटुंबीय, त्यांच्या त्या स्नुषा, त्यांचाच समृद्ध वारसा त्यांनी चालवला आणि अनेक विद्यार्थ्यांना तयार केलं. त्या कुंदाताई चितळे आल्या आहेत.
त्यांना अतिशय प्रेमाने सांभाळणाऱ्या सुनंदाताईसुद्धा त्यांच्याबरोबर आल्या आहेत. तर त्यांनासुद्धा आपण एक पुष्प देऊया. नलिनीताई साठ्यांचा श्री साठे आले आहेत त्यांचे सुपुत्र. अंजनीबाई साठे आले आहेत त्यांच्या स्नुषा. साधना साठे वझे त्यांच्या कन्या आल्या आहेत. आणि विनय विसाळ त्यांचा भाचा असे त्यांचे कुटुंबीय आवर्जून आज उपस्थित आहेत. मी लीनाताई बर्वे स्त्री शाखेच्या अध्यक्षा यांना विनंती करते की त्यांचा सन्मान करावा. श्री साठे सुपुत्र, अंजनी साठे स्नुषा, साधना साठे वझे कन्या आणि विनय विसाळ नलुताई साठेंचे भाचा. आपल्या मातेचा खऱ्या अर्थाने वारसा चालवणारे विद्यमान संघ कार्यवाह महेश काळे यांना विनंती करते की इंदुताई काळे यांचा वारसा, समृद्ध वारसा अतिशय मनोभावे पुढे चालवल्याबद्दल आपण त्यांचासुद्धा सन्मान करणार आहोत. महेश काळे यांचा सन्मान करतायत शीला निमकर, दिलासाच्या कार्यवाह. आणि आता शेवट रमाबाई चेंबूरकर यांचे सुद्धा वारसदार नातेवाईक आपल्यात उपस्थित आहेत. त्यामध्ये गार्गी चेंबूरकर त्यांची नात, गार्गी चेंबूरकर मानकामे आणि प्रदीप मानकामे नात जावई असे दोघंही उपस्थित आहेत. दिलीप चेंबूरकर नातू आणि नीलम चेंबूरकर त्यांची नातसून असे 4 आणि त्यांचा अतिशय समृद्ध वारसा पुढे चालवणारे हे कुटुंबीय आहेत. आणि अर्थातच त्यांच्या पुढच्या पिढीलासुद्धा त्यांनी तो संदेश नक्कीच दिला असेल. बागेश्री परीख दिलासाच्या अध्यक्षा त्यांचा सन्मान करतायत. त्याचबरोबर सकाळपासून ह्या कामामध्ये आम्हाला मदत करणाऱ्या लोकमान्य सेवा संघाच्या महिला कर्मचारी, त्यांना आज विशेष मला महिला दिनानिमित्त त्यांची आठवण करायची आहे. आम्हाला खूप छान मदत करतात त्या. अतिशय हुशार मुली आहेत. वैदेही आणि सेजल या दोघींना मी विनंती करते की कृपया सभागृहात यावं आणि डॉक्टर रश्मी फडणवीस यांच्याकडून महिला दिनानिमित्त एक छोटंसं फूल स्वीकारून त्यांचा आम्ही सन्मान करतोय. लोकमान्य सेवा संघामध्ये अनेक महिला कर्मचारी काम करतात आणि म्हणूनच मला असं वाटतं ह्या संस्थेचं जे समृद्धीकरण करतात ते सगळं महिलांनी बहुधा केलेलं आहे. हे मला वाटतं विद्यमान अध्यक्षसुद्धा मान्य करतील की महिलांमुळे खूप विविध प्रकारचे कार्यक्रमही होतात इथे आणि अतिशय मनापासून काम करणाऱ्या महिला विलेपार्ल्यामध्ये आहेत. हे खरं म्हणजे विलेपार्ल्याचं सुद्धा भाग्य आहे. आता अध्यक्षांच्या परवानगीने मी आप्पांना 2 शब्द बोलायला सांगीन आणि त्यानंतर मला वाटतं दिलीप चेंबूरकर यांनासुद्धा 2 शब्द बोलायचे, आपल्याशी शेअर करायचे. तर आपण. नमस्कार सुजन हो. आजचा हा अतिशय नियोजित मिनिटाचा विचार केलेला आणि सूत्रबद्ध असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलावलं. कानानं बहिरा, डोळ्यानं आंधळा, मुकापरी नाही
अशी माझी ही अवस्था. पण तरी या मंडळींनी पार्ल्यातलं माझं जे जीवन अनेक वर्षांचं गेलं त्याची आठवण ठेवून आजच्या या कार्यक्रमाला मला अध्यक्षस्थान दिलं. इथे 13 महिलांनी ज्यांनी पार्ल्याला एक आकार दिला, पार्ल्याची साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक बाजू ही उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर या कामाकरता आपलं जीवन अर्पण केलं, आपल्याला झोकून दिलं. हे सर्व आदर्श आणि गौरवशाली अशा प्रकारचं झालं. इतक्या मंडळींचं हे जे काम झालं, या दृष्टीनं मी जेव्हा माझा विचार करतो त्यावेळेला जाणवतं, अरे आपण एक छोटासा भाग याचा राहिलो. पण या ज्या स्त्रियांनी काम केलं त्यापैकी 5 ते 6 स्त्रियांच्या बरोबर कामामध्ये थोडं सहभागी होण्याचं पण मला लाभलं. योगायोगाची एक गोष्ट कदाचित थोडासा विनोदी होईल, इथे सांगतो. इथे कुंदाताई बसलेल्या आहेत. माझी मोठी मुलगी डॉक्टर स्मिता गांधी या ठिकाणी बसलेल्या आहेत. या वंदे मातरम म्हणत असताना शस्य श्यामलाम असं म्हणत असत. मी खूप प्रयत्न केला की शस्य नाही, सस्य आहे. आता त्या प्री प्रायमरीमध्ये होत्या. आमच्या बाईने आम्हाला असं सांगितलं आहे. माझ्या पुढे असा आग्रह धरला. मग मी त्यांना घेतलं बरोबर आणि कुंदाताईंच्याकडे गेलो आणि म्हणालो, ही मुलगी असं असं म्हणते. आणि मग त्यांनी सुधारून सांगितलं आणि ते मग मात्र ताबडतोब स्वीकारलं. आज स्थिती अशी आहे की एका वेळेला स्मिता गांधींना मी हिंदी, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल हे विषय शिकवले, मराठी. आणि काही वर्षापूर्वी नंदादीपचा मुख्याध्यापक असताना भूगोलाबद्दलचं विज्ञान समजण्याकरता त्यांचं व्याख्यान ऐकायला मला जावं लागलं. म्हणजे एका वेळी मी त्यांचा शिक्षक आणि नंतर त्या माझ्या शिक्षिका, अशी ही स्थिती याच्यामध्ये झाली. मला या 13 जणींनी विविध अंगामध्ये पार्ल्याला गौरवणारं, पार्ल्याला भूषण वाटेल अशा प्रकारचं काम जे केलं त्याबद्दल एक विशिष्ट आदर वाटतो. ज्या महिलांनी याची टिपणं केली, हे शोधून काढलं, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि माझं हे भाषण संपवण्यापूर्वी आपल्यापुढे एक प्रश्न विचारतो. आपलं संविधान हे कशा तऱ्हेचं आहे याची आपल्याला कल्पना आहे. आणि हा जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या दृष्टीनं विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. आपण वर्तमानपत्र उघडलं की आपल्या ज्या नजरेला काही बातम्या येतात त्यामध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बातम्या हमखास दररोज 1-2 तरी असतात. आजही कितीही जरी आपण जवळजवळ 78% साक्षर झालेलो आहोत, असं असलं तरी अजून पुरुषसत्ताक अशा प्रकारची ही परंपरा आपल्यामध्ये राहिलेली आहे. जितक्या लवकर ही जाईल, पण ती अशी जाणार नाही. महिलांनी संघटित व्हायला पाहिजे, त्याकरता चळवळ केली पाहिजे आणि त्याकरता झटून कामामध्ये आपल्याला झोकून दिलं पाहिजे. मला सुचवण्यासारखं एक महत्त्वाचं काम आहे. आपले प्रधानमंत्री साहेब प्रत्येक कामाची आपल्याला गॅरंटी देतात.
आपण त्यांच्याकडून एका कामाची गॅरंटी मागूया. हे महिला दिन हा आज आपण पाळतो, पण काही वर्षाच्या पूर्वी आपल्या विधानसभांमध्ये, आपल्या लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये 33% स्त्रियांना आरक्षित अशा प्रकारच्या जागा मिळाल्यात असा कायदा पास झाला आहे. काय झालं त्या कायद्याचं? अंमलबजावणी का होत नाही आहे याची गॅरंटी मागणारं अशा प्रकारचं हे. आता जे हे इलेक्शन होईल, या इलेक्शनच्या नंतर जे सरकार येईल त्या सरकारने निदान आता तरी याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचा आग्रह आपण धरला पाहिजे. ज्या 13 महिलांनी या ठिकाणी या विविध काम करणाऱ्या 13 महिलांच्याबद्दल आपल्याला सांगितलं, त्यांना माझी विनंती आहे, आपल्या घराचा उंबरठा ओलांडा आणि 1000 स्त्रियांना ॲप्रोच व्हा आणि जवळजवळ 10,000 स्त्रियांचा एक अर्ज याकरता पाठवा. 33% जर आरक्षण महिलांना मिळालं नाही तर या इलेक्शनमध्ये जे पक्ष किंवा जे राजकीय कार्यकर्ते काम करणार आहेत त्यांच्या दृष्टीनं की कायदा पास झाला मात्र त्याची अंमलबजावणी नाही, हे दूषण लागण्याची शक्यता आहे. हे टाळलं पाहिजे एवढीच आपल्याला एक नम्र विनंती करतो आणि मी माझं भाषण संपतो. धन्यवाद अप्पा. कसं अंजन घालायचं ते तुम्हीच सांगितलं. अंजन कसं घालायचं ते शिकवलं आम्हाला. आधी शिकवतच होतात, आमच्या मुलांनाही शिकवलेलं आहे तुम्ही. त्यामुळे आम्ही आता त्यापेक्षाही पुढे जाण्याचा प्रयत्न करू, नक्कीच करू. दिलीप चेंबूरकर बोलत आहेत, 2 शब्द. नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे हे लक्षात ठेवून मी काही वाक्य बोलणार आहे. माझी इथे जमलेल्या सगळ्या पुरुषांना नम्र विनंती आहे की लक्ष देऊन ऐका. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ स्ट्रॉंग वुमन. आमच्या घरी थोडंसं रोल रिव्हर्सल झालं याचं. एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष होता. अर्थात मी माझ्या आजोबांबद्दल बोलतो आहे, माधवराव केशवराव चेंबूरकर. दोघांच्या विचारसरणी अगदी सारख्या होत्या. भारत देशाबद्दल प्रज्वलित प्रेम, हिंदू धर्मावर अखंड भक्ती ही त्यांची 2 मूलभूत तत्व होती, ज्यांना आपण रूट प्रिन्सिपल्स म्हणतो. त्यांच्या भागीदारीबद्दल थोडंसं सांगतो. पापांच्या लेखणीतनं जे शब्द बाहेर पडायचे ते अम्मा तिच्या वक्तृत्वाने जिवंत करायची आणि लोकांसमोर सादर करायची. ही त्यांची भागीदारी होती, ही त्यांची पार्टनरशिप होती. आपल्या पार्ल्याच्या इतिहासात हा रमा माधवाचा जोडा एका मोठ्या हिऱ्याप्रमाणे चकाकतोय. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा समारोप लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे हे करतील. अनवधानाने एक नाव राहून गेलं. लोकमान्य सेवा संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचारी की ज्या श्रोत्यांमध्ये बसल्या आहेत, आमची नजर गेली नव्हती तिकडे, दीपा दीक्षित यांना मी विनंती करते की आपलासुद्धा सन्मान आम्ही कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर गुलाब पुष्प देऊन सन्मान करतील. बोला ना अवश्य. तुमचा जास्त नाही वेळ घेते. इथे जसं
चेंबूरकर सर बोलले तसंच ज्या अत्यंत जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने आम्हा सगळ्यांना इथे आमंत्रित केलं गेलं आणि पार्ल्यात जिथे आम्ही वाढलो त्या पार्ल्याचं एक आलेख, सांस्कृतिक आलेख नुसता नव्हे तर पार्ल्याची जडणघडण, वैचारिक जडणघडण कशी घडली आणि त्यामध्ये स्त्रियांचं योगदान, हा अतिशय अभिनव अशी कल्पना रश्मिताई त्यांच्या सहकारी यांनी राबवली आहे. त्यामुळे मला प्रथम त्यांचं कौतुक करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला त्यांचे आभार मानायचे आहेत. माझ्या वडिलांनी इथे उल्लेख केला भूगोलाचा. मी इथे बसल्या बसल्या जेव्हा हे सगळं ऐकत होते त्यातल्या अनेक गोष्टी, अनेक स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत, त्यांचं कामसुद्धा जवळून बघितलेलं आहे. आणि हे पार्लं अगदी छोटंसं होतं, पुलंचं पार्लं, कारण तिथे पुलंच्या अनेक प्रतिमा, वेगवेगळे रोल्स त्यांचे पाहिलेले आहेत. हे लोकमान्य सेवा संघ हा जो हॉल आहे, या हॉलमध्ये अनेक कार्यक्रम आम्ही अनुभवलेले आहेत. परंतु इथे येताना आज अशा पद्धतीनं पार्ल्याची एक बहुरंगी ओळख होईल हे वाटलं नव्हतं असं नाही, त्याची कल्पना होती. परंतु त्याच्यामधल्या इतक्या खुब्या या प्रत्येकीने मांडल्या आणि त्यामुळे मला या सगळ्या 13 जणींचं अतिशय कौतुक करायचं आहे. माझ्या विषयाचा उल्लेख झाला त्याबद्दल फक्त एक वाक्य बोलते की भूगोल म्हणजे फक्त पर्वत, नद्या, नाले आणि असा विषय नसतो, तर एखादं ठिकाण, पार्लं हे ठिकाण आहे, शहराचा एक उपनगर आहे, असं ठिकाण कसं घडतं तर ते तिथल्या नातेसंबंधांनी, तिथल्या कार्यकारण भावानी घडतं आणि तो कार्यकारण भाव उलगडणं हे भूगोल या विषयाचं अत्यंत महत्त्वाचं असं गाभा आहे. हा मी मुद्दाम तुमच्या पुढे सांगू इच्छिते. त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा पार्ल्याचा भूगोल उलगडला जात होता आणि सांस्कृतिक जडणघडण, कार्याच्या संदर्भातली जडणघडण, ह्याच्यातून एखादं ठिकाण कसं घडतं ह्याचं अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण इथे स्त्री शाखेनी आणि दिलासा शाखेनी घालून दिलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. एक 4:15ला सुरू झालेला कार्यक्रम एक 1.5 ते 2.5 तास, खरं तर याला कार्यक्रम म्हणूच नाही, हा एक कौटुंबिक सोहळा होता. लोकमान्य सेवा संघाच्या 2 शाखा निवडून एकत्र करून अरेंज केलेला हा एक कौटुंबिक सोहळा होता. आम्हाला ही पण जाणीव आहे की पार्ल्यामध्ये अनंत व्यक्तींनी कामं केलेली आहेत. किती माणसांनी कामं केली आहेत, किती पुरुषांनी केली आहेत, किती स्त्रियांनी केली आहेत, तर पुष्कळ लोकांनी केलेली आहेत. या सगळ्यातून निवड करून जो कार्यक्रम एका दिवसात योग्य वेळेत बसवता येईल असं म्हणून ही निवड झालेली आहे. त्यामुळे कृपा करून हे लक्षात घ्या की अजून बऱ्याच अशा व्यक्ती असतील की ज्यांची नावं घेतली पाहिजे होती, पण जी आज आम्ही घेऊ शकलो नाही, कारण कुठल्याही कार्यक्रमाला काहीतरी कालमर्यादा ठेवायला लागते. ती कालमर्यादा लक्षात घेऊन स्त्री शाखा आणि दिलासा शाखा दोघांनी मिळून जे आजची आपली सगळी व्यवस्था केली त्याच्याबद्दल त्या दोन्ही शाखांना मी खरं तर मनापासून अतिशय धन्यवाद देते. आपल्यात 101 वर्ष असलेले व्यक्तिगृहस्थ आहेत. जर ॲव्हरेज एज बघितलं तर एक 60-70चं असेल. म्हणून माझ्या डोक्यात काही काही प्रश्न आले तेवढं फक्त मांडतो. भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. या ज्या व्यक्ती होत्या, ज्यांच्या आपण 13 व्यक्तींची आपण माहिती ऐकली आणि त्यांच्याबद्दल ऐकलं, त्यात काही कॉमन धागे आपल्याला दिसतात का याचा विचार करूया. त्यांची बॅकग्राऊंड काय होती, त्यांनी असं का केलं आणि आम्ही पुढे असं करू शकू की नाही. मला 3-4 प्रश्न फक्त माझ्या डोक्यात येतात, हे आपल्यापुढे मांडतो. जर बॅकग्राऊंड बघितली तर बऱ्याचशा काही लक्षात येतं की अतिशय सामान्य परिस्थितीत सुरुवात केलेली होती. झगडून वर आलेल्या होत्या. त्यामुळे काहीतरी करण्याची जिद्द शिल्लक होती. ही जी जिद्द शिल्लक होती त्या जिद्दीमुळे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातलं काम केलंच, पण समाजासाठी पण काम केलं.
आता मी ही परिस्थिती आजच्या परिस्थितीशी जोडतो. जेव्हा कुठल्याही घरात ही जिद्द नष्ट होते आणि सुबत्ता थोडीशी वाढते, तिथे त्याचा ह्या जिद्द टिकण्यावर परिणाम होतो की काय, मला वाटतं विचार आपण करावा. प्रश्नाचं उत्तर मी देत नाही. इथे एवढी मान्यवर मंडळी आहेत की सुबत्ता वाढली तर त्यामुळे मनातली जिद्द कमी होते का, आणि तशी जर होत असेल तर सुबत्ता वाढणं योग्य की न वाढणं हा विचार आपण करावा. मला एवढंच म्हणायचं आहे की सुबत्ता वाढली म्हणून मनातली जिद्द जी कमी होते ही टिकवण्याचं काम कोण करू शकतं, तर फक्त स्त्री करू शकते. आणि मी त्या विषयाला थोडासा हात घालणार आहे की या प्रत्येकाचं कार्य जर बघितलं तर शिक्षण, संस्कार आणि समाज 3 विषयामध्ये यांचं कार्य विभागलं जाऊ शकतं. संस्कार हा घरामध्ये होतो आणि तो संस्कार जर घरामध्ये योग्य होत असेल तर प्रत्येक पुढची पिढी त्याप्रमाणे चांगलं काम करत राहते. मग आपल्याला जर पुढच्या पिढीबद्दल काहीतरी म्हणायचं असेल तर थोडंसं आपण आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे कमी पडतो का, आपण आणखीन काय केलं पाहिजे की ज्यायोगे हे संस्कार नीटपणे पुढल्या पिढीकडे जाऊ शकतील. कारण नुसतंच हल्ली ठीक नाही, हल्ली काही बरोबर नाही असं म्हणून योग्य नाही. या प्रत्येक पिढीने जे काम केलेलं आहे त्यांनी कोणाकडं तरी ते काम घेतलं आणि ते पुढच्या पिढीकडे दिलं. हे आपण घेतलेलं काम आपण पुढे नीट देतो आहे की नाही, मला वाटतं हा प्रश्न मी इतपतच सोडून देतो. काही कठीण प्रश्न असतात की जे विचारणं थोडंसं योग्य असतं पण उत्तर जाहीरपणे मागणं योग्य नसतं. संस्था म्हणून काय केलं पाहिजे हा दुसरा विचार. तर संस्था म्हणून समाजासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या सगळ्या समोर आणल्या पाहिजेत, सगळे विचार समोर आणले पाहिजेत आणि लोकांना विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. मला वाटतं लोकमान्य सेवा संघ म्हणून आम्ही हे काम नक्की करत राहतो आणि ते पुढेही असंच करत राहणार. या सगळ्यात काय काय गोष्टी लागतात, तर मुळात मला वाटतं काहीतरी भक्ती लागते एखाद्या विषयावरची. ती भक्ती असेल तर तो विषय आपण पुढे नेऊ शकतो. तो विषय जेव्हा पुढे नेतो त्याच्यात शक्ती आपोआप येत जाते. कारण एखाद्या कामात आपण जर गुंतून घेतलं तर त्या कामामुळे येणारी जी शक्ती असते ती मानवी शक्ती असते ती येते. परंतु जर समाजात काम करायचं असेल तर थोडी युक्ती पण लागते. त्यामुळे या तिन्ही व्यक्ती, या जेवढ्या आपण 13 आपण मान्यवर महिलांचं आज आपण स्मरण केलं, त्यांच्या नातेवाईकांना आम्ही आदरप्रत फक्त प्रणाम केला. तुमच्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं संस्थेतर्फे हे एकच कामाचं मुख्य होतं. या सगळ्यामध्ये मुख्य काय होतं तर यांच्यात त्या त्या विषयाबद्दल भक्ती होती, त्या भक्तीमुळे निर्माण झालेली शक्ती होती आणि त्या शक्तीबरोबर त्यांनी जी युक्ती वापरली त्यामुळे त्या समाजात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पुढे येऊ शकल्या. माणूस किती हुशार असला पण तो जर अतिहुशार झाला, तो लोकांबरोबर काम नसेल करू शकत, तर त्या हुशारीचा आणि त्या शक्तीचा समाजाला काही उपयोग नाही. तेव्हा आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला ही भक्ती, शक्ती आणि बरोबर येणारी युक्ती हे जिथे वापरता येईल तिथे समाज म्हणून आणि समाजातली एक संस्था म्हणून आपण काहीतरी काम करू शकतो. ही मला वाटतं एक जाणीव अतिशय महत्त्वाची राहते. आता हे सगळं करताना पुढे काय, तर पुढे संस्था म्हणून आम्ही एवढंच म्हणू की ही काळाची गरज आहे. संस्कार घरातनं होत राहतात, घरातनं संस्कार होत राहावेत यासाठी संस्थेने ते घरात व्हावेत यासाठी प्रयत्न करत राहावेत. संस्थेने पण ते संस्कार वाढण्यासाठी प्रयत्न करावेत आणि ह्याला तन मन धन तिन्ही गोष्टी लागतात. आणि त्यामुळे आम्ही जाहीरपणे सांगतो की ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी कुठल्या तरी सामाजिक कामाकरता द्यावं, आपला वेळ द्यावा, मनापासून वेळ द्यावा आणि जे काय आपल्याला शक्य असेल ते द्यावं. याच संस्थेला द्या असंही मी म्हणणार नाही, कुठल्याही संस्थेला द्यावं. पण जो कोणी माणूस मी सोडून दुसऱ्यासाठी काहीतरी काम करतो अशा माणसासाठी जर दिलं झालं तर न जाणो काही वर्षांनी या 13च्या ठिकाणी आणि काही नावं येऊ शकतात. ती आणखीन नावं यावी आणि अशी नावं येण्यासाठी लोकांना प्रवृत्त व्हावं एवढा एकच या कार्यक्रमाचा उद्देश असतो. कार्यक्रमाचा उद्देश मुख्य सगळ्यांप्रती आदर व्यक्त करणं, समाजामध्ये याविषयीची जागरूकता निर्माण करणं आणि लोकांना या विषयात आणखीन प्रेम वाटावं की मी दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहीन असं करणं हा एकमेव कार्यक्रम आहे. आपण इथे सगळ्याबद्दल आलात त्याच्याबद्दल खरंच आपल्याबद्दल आदर व्यक्त करतो आणि
उदय तारदाळकर यांना मी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आजचा कार्यक्रम हा असा आहे की तो कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचा आहे, परंतु ज्या ज्या स्त्रियांचं आपण इथे स्मरण केलं, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की लोकमान्य सेवा संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या जडणघडणीत त्या सगळ्यांचा सहभाग होता. आणि तिकडचा जर तुम्ही तिकडचं वर्ष बघितलं तर स्त्री शाखा ही 2025ला 100 वर्ष पूर्ण करणार आहे. आणि ह्या 100 वर्षाचा जो कार्यकाल होता त्या सगळ्या स्त्रियांचा त्यामध्ये सहभाग आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी म्हणजे रमाबाई चेंबूरकरांपासून आपण सगळ्यात आपल्या लोकप्रिय ज्या नेत्या होत्या असं मी म्हणेन, स्वातीताई खंडकर, या सगळ्यांचा आपण एकूणच जो कार्यभाग बघितला तर असं तुमच्या लक्षात येईल की ह्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता. आणि म्हणून मी आभार मानताना पहिल्यांदा आमच्या ज्या या एम्प्लॉईज आहेत त्या म्हणजे सेजल आणि वैदेही ह्यांचं पहिलं नाव घेतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला सगळ्यात मोठा कार्यभाग लागला म्हणून आजचा हा कार्यक्रम होतो आहे. आणि त्याचबरोबर सर्व स्त्रियांच्या जी माहिती काढायची होती ती रश्मिताईंची एक काय म्हणतात त्याला मोठी फौज आहे. त्या फौजेने फक्त मला वाटतं 13च नावं निवडली. त्यांच्याकडे मला वाटतं जवळजवळ 50 नावं आहेत अशा स्त्रियांची. पण आता आपण वेळेचा जो आपल्याला एक लिमिटेशन असतं त्याप्रमाणे ही नावं निवडली गेली. आणि मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, पण काही जे आपण कार्यक्रम करतो लोकांसाठी, जसं चितळे सर म्हणाले की आपण वेळ दिला पाहिजे आणि त्या वेळ देण्यासाठी आपण एकत्र आलात, त्यामुळे तुमचे पण आभार इथे आल्याबद्दल. आणि आता काही येते की जे कार्यक्रम आहेत जिकडे आम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही तुमचा वेळ देऊन हे कार्यक्रम यासाठी यावं. त्यात सगळ्यात पहिला म्हणजे उद्याचा जो कार्यक्रम आहे, एक पुस्तक प्रकाशन आहे सुप्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संजगिरी यांचं देवानंद ते शाहरुख खान असा जो कार्यक्रम आहे, त्यात संगीताचा पण कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. तसंच लोकमान्य सेवा संघाला 101 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आम्ही 3 कार्यक्रम ठेवलेत. त्यात 11 तारखेला श्री पार्थ बावस्कर हे लोकमान्यांवरती टिळक ते लोकमान्य हा प्रवास या विषयावरती बोलणार आहेत. आणि नंतर एक ज्याला आपण म्हणतो की पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे राजदत्त यांना नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाला, त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत, त्यांच्यावर हितगुज करणार आहोत. आणि ह्या सगळ्या जे कार्यक्रम आपले होतात त्याच्यामध्ये आम्ही एक प्रयत्न केला होता की भारताचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व ते म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत हे या टिळक मंदिरच्या पटांगणावरती येत्या 27 तारखेला आपल्याला उद्बोधन करणार आहेत. तर त्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावं. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. आणि आज एक योग आहे की आज महिला दिवस आहे आणि त्याच दिवशी महाशिवरात्र आहे. आणि जेव्हा शंकराचं नाव घेतलं जातं तेव्हा स्त्री शक्ती त्याच्याबरोबरच येते. तर त्या स्त्री शक्तीचा एक मोठा आजचा हा योगायोगच घडून आला असं म्हणता येईल. तर त्या महाशिवरात्रीच्या निमित्त आपण जाताना तो एक प्रसाद पण घेऊन जावा अशी तुम्हाला विनंती आहे. आता कार्यक्रम संपण्यापूर्वी आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. कार्यक्रमाचा समारोप होणार आहे राष्ट्रगीताने. अजून एक नाव राहून गेलं अनावधानाने, म्हणजे आपण ज्या सगळ्यांचा सन्मान केला त्यासाठी जी फुलं आपल्याला मिळाली त्या माणिकताई यांचे पण मी आभार मानतो. माझं नाव राहून गेलं. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होणार आहे. एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगीतानंतर जे कोणी नातेवाईक आलेत या सगळ्या 13 महिलांचे त्यांनी जरा स्टेजवरती यावं, आपल्याला एक फोटो काढायचा आहे. धन्यवाद. राष्ट्रगीताने जेव्हा कार्यक्रमाचा समारोप होईल त्यानंतर आत्ताच उदय तारदाळकर सरांनी सांगितलं की महाशिवरात्रीचा महाप्रसाद या सगळ्याचा आपण नक्कीच आस्वाद घेऊन नंतरच घरी जावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता के वंदे वंदे। धन्यवाद।